महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत 7 डोंगररांगांच्या कुशीत आजही कशी देवी वास करते, जिच्या नावाने असुर थरथर कापायचे. तिच्या दर्शनासाठी लाखो भक्त दरवर्षी पायपीट करतात. ही कथा आहे सप्तशृंगी वनी देवीची. नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ समुद्र सपाटीवरून सुमारे 1230 मीटर उंचीवर 7 शिखरांनी ओढलेला हा पर्वत म्हणजे सप्तशृंग. सप्त म्हणजे 7, शृंग म्हणजे डोंगर शिखर. या 7 शिखरांमध्ये बसलेली देवी म्हणजे सप्तशृंगी माता. ही केवळ देवस्थान नाही, तर हजारो वर्षांची श्रद्धा आहे. मार्कंडेय पुराण आणि देवी भागवत पुराणात सप्तशृंगी देवीचा उल्लेख आढळतो. काळ होता शुभ आणि निशुंभ यांचा. देवता पराभूत झाल्या होत्या. स्वर्गांवर असुरांचे राज्य होते. देवतांनी देवींची आराधना केली तेव्हा देवीने महिषासुर मर्दिनी रूप धारण केले. 18 हात, प्रत्येक हातात शस्त्र, त्रिवेणी स्वरूपात भीषण युद्ध झाले आणि अखेरीस देवीने शुभ निशुंभांचा संहार केला. युद्धानंतर देवी म्हणाली, मी सप्तशृंगी पर्वतावर वास करीन आणि माझ्या भक्तांचे रक्षण करीन. सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते. मूर्ती सुमारे 8 फूट उंच, 18 हातांची, शेंदूर लिपित सिंहासनावर विराजमान. मूर्तीचे मुख पश्चिमाभिमुख. ही मूर्ती पाहताना भक्तांच्या अंगावर शहारे येतात, कारण इथे देवी जागृत आहे असा भक्तांचा ठाम विश्वास आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक महाराष्ट्रातील 18 शक्तिपीठांपैकी प्रमुख. येथे देवीला आई, माऊली, जगदंब असा अनेक नावाने पुकारले जाते. भक्तांचा विश्वास आहे की मनापासून मागितलेल्या नवस सप्तशृंगी माता नक्की पूर्ण करते. नवरात्रात सप्तशृंगी गडावर लाखो भाविकांची गर्दी उसळते. घटस्थापना, महाअष्टमी, विजयादशमी, छबिना मिरवणूक, विशेष चैत्र पौर्णिमा यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रांपैकी एक आहे. डोंगर, पायऱ्या, जंगलात भक्तांची श्रद्धा अढळ असते. अनेक भक्त सांगतात, कोणी आजारापासून बरे झाले, कोणाला आपत्ती प्राप्ती झाली, कोणाच्या संकटाचे ढग दूर झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण श्रद्धेची ताकद आजही तितकीच मजबूत आहे. सप्तशृंगी वनी देवी ही केवळ एक मूर्ती नाही, ती आहे शक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास. संकटात असलेली प्रत्येक भक्तांची ती आजही उभी आहे. संकटात असलेल्या प्रत्येक भक्तासाठी ती आजही उभी आहे आईसारखी. जय सप्तशृंगी माता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.